मुंब्रातील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी काल मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे. शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दाखवला आहे. पोलिसांनी सहर शेख यांच्यावर पहिलेच नोटीस दाखवत कारवाई देखील केलेली आहे, परंतु ही कारवाई किरीट सोमय्या यांना मान्य नसून त्या नोटीसमध्ये पोलिसांनी येणाऱ्या काळामध्ये वृक्ष लावत संपूर्ण मुंब्रे हिरवे करू असं सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार त्या नोटीसच्या माध्यमातून कारवाई केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. शेख यांच्या भाषणामध्ये कुठेही वृक्ष झाडे लावू असा उल्लेख नसून मुंब्रा येथील 20% हिंदू बांधवांना संपवण्याचा व त्यांच्या धमकावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला असून शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सहर शेख एमआयएम नगरसेवक यांना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज पोलिसांनी दिलेली आहे. एमआयएमचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू. या विरोधात आज किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दिलेलं आहे. यामुळे पोलिसांनी भाषणामध्ये समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज देखील दिलेली आहे. तसेच याबाबतची शेख यांना नोटीस देखील देण्यात आलेली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या, मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. मेरे पार्टी का झंडा हरा है. अगर मेरे पार्टी का झंडा भगवा होता तो मैं ये बोलती कि भगवा करून टाकून बट वो नहीं था. ऑरेंज कलर का अनफॉर्चुनेटली नहीं है. एमआईएम का झंडा ग्रीन कलर का है तो ग्रीन कलर है तो ग्रीन बोला जाएगा. अब इसको उनकी पार्टी से ये जो भी चीजें आ रही है, आप देखो अच्छाई जब उभर के आती है ना तो उसकी टांग खींचने के लिए पीछे लोग लग जाते हैं. जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे, आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब, आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की एमआयएमच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणारी आहे. एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार. त्या भाषणात त्यांचा अर्थ जो एमआयएमचा हा गुपित प्लान आहे, त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हाकललं. मानखुर्द मध्ये 100% मुस्लिम झाले. आता मुंब्रामध्ये 80% मुस्लिम, 20% हिंदू आहेत. त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती. आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही की इतर धर्मीयांचा भावना. मी पोलिसांना सांगितलं आहे, हिंदूंना धमकी दिली आहे, त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. त्यामध्ये जातीय सलोख्यासारखं राहिलंच नाही. त्यांनी हिंदूंना हाकलून काढलंय, धमक्या देऊन, मारून, त्यांनी जमीन बळकावून, एका बाजूला लव जिहाद, दुसऱ्या बाजूला लेन जिहाद, तिसऱ्या बाजूला वोट जिहाद, आणि उरलेला जिहाद आता 5 वर्षात पूर्ण करू. एक नॅशनल चित्र आहे. निवडणुकीच्या काळात पण त्यांचा अध्यक्ष ओवेसीनी पण सांगितलं होतं, अन्य नेत्यांनी सांगितलं होतं, एमआयएमचा मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं. मी त्यावेळी सांगितलं की हिंदूचं जन्म प्रमाण 1.3 आणि मुस्लिमांचं 2.6, म्हणजे हिंदू परिवारात 13 मुलं होतात, त्यावेळी तिथे 26. तर त्यांनी काय सांगितलं होतं, हम मुस्लिम महिला 26 बच्चों को जन्म दे या 36 किरीट सोमय्या के पेट में क्यों दुखता है. आणि एमआयएमचं निवडणुकीत सूत्र होतं की मुंबई की महापौर बुरखावाली बनेगी. म्हणून हे त्यांचं लक्ष आहे की मुंब्रा मधले उरलेले 20% हिंदूंना हकलायचं आणि नंतर मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं. इथे एमआयएमची जी नगरसेविका निवडून आली होती सहार युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं. त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे, काही नेत्यांचा. त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे. इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण 168 अन्वय नोटीस दिली होती. हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील
असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेले आहे लेखी स्वरूपामध्ये, आणि तिने पण ती मान्य केलेली आहे. त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब, आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे. तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहेत, तिला बोलवून, आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत.